जगामध्ये अनेक राजे होऊन गेले ज्यांनी पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावरती मोठी सैन्य उभी केली। पण महाराष्ट्राच्या मातीत एक असा राजा जन्माला आला ज्याने पैशाने सैन्य नाही तर प्रेमानं माणसं जोडली आणि त्यांचं नाव होतं श्री छत्रपती शिवाजी महाराज। लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे हा विचार घेऊन लढणारे हे मावळे म्हणजे साक्षात मृत्यूचे दुसरे रूप होते। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे समीर आणि आज आपण अशा 7 शूर आणि एकनिष्ठ सरदारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या तलवारीच्या भीतीनं मुघल आणि आदिलशाही सरदारांना रात्रीची झोप लागत नसे। व्हिडिओ खूप भारी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नंबर 1 वरती आहे जीवा महाला। होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल। ही म्हण ज्यांच्यासाठी बनली ते म्हणजे महाराजांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक जीवा महाला। प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट ठरली तेव्हा महाराजांनी आपल्यासोबत जीवा महाला यांना नेलं होतं। भेटीच्या वेळी दगाबाजी करून अफजल खानने महाराजांवर वार केला पण महाराजांनी वाघनखांनी खानाचा कोथला बाहेर काढला। त्या क्षणी खानाचा अत्यंत क्रूर आणि खतरनाक अंगरक्षक सय्यद बंडा यांनी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला। तो वार महाराजांवर लागणार इतक्यात विजेच्या वेगाने जीवा महाला पुढे आले आणि त्यांनी एकाच घावात सय्यद बंडाचा हात हवेतल्या हवेत उडवला। जर त्या दिवशी जीवा महाला तिथे नसते तर कदाचित स्वराज्याचा इतिहास काहीसा वेगळा असता। नंबर 2 वरती आहे शिवा काशीद। पनलगडाला जेव्हा सिद्दी जोहरने 4 महिन्यांचा वेढा घातला होता तेव्हा गडावरून सुटणे अशक्य झाले होते। अशा वेळी महाराजांच्या डोक्यात एक युक्ती आली। महाराजांसारखाच हुबेहूब दिसणारा एक तरुण पुढे आला, त्याचं नाव होतं शिवा काशीद। शिवा काशीदनं स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान केला आणि तो एका पालखीत बसून सिद्दी जोहरच्या छावणीकडे निघाला। दुसरीकडे खरे छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या गुप्त वाटेने विशालगडाकडे निघाले। सिद्दी जोहरला जेव्हा समजले की हा खोटा शिवाजी आहे तेव्हा त्याने क्रूरपणे शिवा काशीदचा शिरच्छेद केला। मृत्यू समोर दिसत असूनही राजांसाठी आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारा हा वीर स्वराज्याच्या इतिहासात कायमचा अमर झाला। नंबर 3 वरती आहेत मुरारबाजी देशपांडे। पुरंदरच्या वेढ्यात मुघल सरदार दिलेर खान हजारो सैनिकांची फौज घेऊन आला होता पण त्याला भिडले ते पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे। मुरारबाजी आणि त्यांचे 700 मावळे 5000च्या मुघल सैन्यावर अक्षरशः वाघासारखे तुटून पडले। मुरारबाजीच्या दोन्ही हातात तलवारी होत्या आणि ते एकटे शेकडो मुघलांना कापत होते। त्यांचे शौर्य पाहून दिलेर खानही थक्क झाला। त्यांनी मुरारबाजींना आमिष दाखवलं की मुरारबाजी तू आमच्याकडे ये, तुला मोठी जहागिरी देतो। त्यावर मुरारबाजी कडाळले आणि म्हणाले की तुमची जहागीर हवी तरी कोणाला, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे। अत्यंत चवताळून लढणाऱ्या या वाघावर मुघलांनी पाठीमागून बाणांचा वर्षाव केला आणि पुरंदराच्या रक्षणासाठी मुरारबाजींना वीरमरण पत्करले। नंबर 4 वरती आहेत नेतोजी पालकर। स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणजे सरनौबत नेतोजी पालकर। नेतोजींची दहशत इतकी होती की मुघल त्यांना प्रति शिवाजी म्हणजे दुसरे शिवाजी म्हणत असत। नेतोजी घोड्यावरून वाऱ्याच्या वेगाने हल्ले करायचे। शत्रूला काही समजण्याआधीच नेतोजींची फौज त्यांची छावणी उद्ध्वस्त करून निघून गेलेली असायची। दुर्दैवाने पुरंदरच्या तहानंतर काही कारणांमुळे नेतोजींना मुघलांच्या ताब्यात जावे लागले आणि औरंगजेबाने बलजबरीने त्यांचे धर्मांतर करून त्यांना मोहम्मद कुली खान बनवले। पण 10 वर्षानंतर जेव्हा नेतोजी पुन्हा महाराष्ट्रात आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधिवत हिंदू धर्मात घेतले आणि आपल्या या वाघाला पुन्हा स्वराज्यात सामावून घेतले। नंबर 5 वरती आहेत प्रतापराव गुजर। वेडात मराठे वीर दौडले सात हे गाणं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल। ही कथा आहे स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची। बहलोल खान स्वराज्याचा धुमाकूळ घालत होता। प्रतापरावांनी त्यांना पकडले पण तो पुन्हा स्वराज्यावर चालून आला। यामुळे छत्रपती शिवाजी महाराज प्रतापरावांवर खूप संतापले। त्यांनी पत्र पाठवले की बहलोल खानाचा धुवा उडवल्याशिवाय मला तोंड दाखवू नका। हे शब्द प्रतापरावांच्या जिवारी लागले। निसिरीच्या खिंडीत बहलोल खानाची 15,000ची फौज होती। सैन्य येण्याची वाट न पाहता प्रतापराव आणि त्यांच्यासोबत फक्त 6 सरदार म्हणजे एकूण 7 जण त्या 15,000च्या फौजेवर तुटून पडले। 15,000विरुद्ध फक्त 7 मराठे त्यांनी मरेपर्यंत शत्रूला सलोकी पळो करून सोडले। हा प्रसंग आजही डोळ्यात पाणी आणतो। नंबर 6 वरती आहेत बाजीप्रभू देशपांडे। बाजीप्रभू देशपांडे हे नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो। पनलगडावरून महाराज विशालगडाकडे जात असताना पाठीमागून सिद्दी मसूदची 10,000ची फौज येत होती। तेव्हा घोडखिंडीत बाजीप्रभूंनी महाराजांना अडवले आणि म्हणाले की राजे तुम्ही विशालगडाकडे जा, जोपर्यंत गडावरून तुमचा सुखरूप पोहोचल्याच्या 5 तोफांचे आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी एकही गनीम पुढे जाऊ देणार नाही। घोडखिंडीत फक्त 300 बांधल मावळे आणि समोर 10,000चा शत्रू। बाजीप्रभूंच्या दोन्ही हातात दांडपट्टा
एकटा होता. शत्रूचे घाव अंगावर बसत होते, रक्ताच्या चिलकांडे उडत होत्या, पण बाजींची पावले मागे हटली नाहीत. अखेर विशालगडावरून तोफांचा आवाज आला आणि माझे राजे सुखरूप पोहोचले. या समाधानात बाजीप्रभूंनी आपले प्राण सोडले. त्या दिवसापासून ती घोडखिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाते. आणि नंबर 7 वरती आहेत तानाजी मालुसरे. शेवटचे आणि सर्वात लाडके सरदार म्हणजे सिंहगडचा वाघ तानाजी मालुसरे. महाराजांच्या तोंडून एकदा शब्द निघाला की कोंढाणा घ्यायचा आहे. तानाजीच्या मुलाचे म्हणजेच रायवाचे लग्न ठरले होते. घरात लग्नाची धांदल उडाली होती. पण जेव्हा त्यांना समजलं की महाराज कोंढाण्यावर जाणार आहेत, तेव्हा तानाजींनी हातातले कंकण बाजूला ठेवले आणि म्हणाले, राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायवाचं. अंधाऱ्या रात्री उभ्या कड्यावरून दोराच्या सहाय्याने तानाजी आणि त्यांचे मावळे गडावर गेले. उदयबान राठोड या खतरनाक किल्लेदारासोबत तानाजींचे भयंकर युद्ध झाले. ढाल तुटली तरीही त्यांनी डाव्या हातावर तलवारीचे वार झेलत युद्ध सुरूच ठेवले. अखेर दोघांनीही एकमेकांवर जीव घेणे वार केले आणि तानाजी शहीद झाले. गड तर जिंकला गेला, पण जेव्हा महाराजांना ही बातमी समजली तेव्हा त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. गड आला, पण सिंह गेला. मित्रांनो, हे होते ते 7 हिरे ज्यांनी आपल्या रक्ताने स्वराज्याचा पाया मजबूत केला. असे आणखी अनेक सरदार आहेत, जसे की हंबीरराव मोहिते, येसाजी कंक, कान्होजी जेदे, ज्यांच्या शौर्याच्या कथा तितक्याच महान आहेत. या 7 सरदारांपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणाची कथा आवडली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर का तुम्हाला या व्हिडिओचा पार्ट 2 असेल तर कमेंट करा पार्ट 2. मी याचा पार्ट 2 सुद्धा घेऊन येईन. जय शिवराय.